विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गासाठी काय घेणार आहोत? विज्ञान प्रश्नमंजुषा. आणि या विज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये आपण 2 गट केलेले आहेत. एक गट केलेला आहे हजेरी क्रमांक 1 ते निम्मे म्हणजे 20 पर्यंत हजेरी क्रमांक, आणि त्यानंतरचे पुढचे हजेरी क्रमांक 21 ते 40. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 2 गटामध्ये आपण ही विज्ञानची प्रश्नमंजुषा घेणार आहोत. आणि या प्रश्नमंजुषेमध्ये पहिल्या राऊंड मध्ये पहिला जो गट आहे या गटाचं नाव आहे डॉक्टर होमी भाभा गट, दुसरा आहे न्यूटन गट, तिसरा आहे डॉक्टर जयंत नारळीकर गट, चौथा गट आहे आइन्स्टाईन, आणि 5वा गट आहे काय नाव असेल याचं? ओळखा पाहू. 5व्या गटाचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अशा पद्धतीचे आपण 5 गट केले आणि 1 2 3 4 5 या 5 गटाला मी काही विज्ञानचे प्रकरण दिले होते आणि त्या प्रकरणावरती त्यांना मी अभ्यास करून आलेला होता. आणि हे विद्यार्थी आज अभ्यास करून आलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. सुरुवात करतोय आपण आपल्या प्रश्नमंजुषेला. पहिला प्रश्न विचारतोय या गटाला. पहिला प्रश्न माझा तुम्हाला, टिंबा हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. प्रश्न ऐकूया. टिंबा हा जागतिक प्रश्न आहे. टिंबा हा जागतिक बेडूक संरक्षण दिन आहे. तुमचा पर्याय आहे 1 29 एप्रिल, दुसरा आहे 28 एप्रिल, तिसरा आहे 27 एप्रिल, चौथा आहे 22 एप्रिल. पर्याय उत्तर सांगा. 29 एप्रिल. अगदी बरोबर उत्तर दिलेले. दुसऱ्या गटासाठी माझा प्रश्न आहे, दुसरा गट तयार आहे का? दुसऱ्या गटासाठी माझा प्रश्न आहे, जो पदार्थ विरघळतो त्याला टिंबा असं म्हटलं जातं. 3 पर्याय देतोय. पर्याय पहिला आहे द्रव्य, दुसरा पर्याय आहे द्रावक, आणि तिसरा पर्याय आहे द्रावण. द्राव्य. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अँट ईटर हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळ स्थान असणारा प्राणी असून तो भारतात उदमांजर हा प्राणी आढळतो. 1 मिनिट, साधा सोपा प्रश्न. किती मिनिटात झाले?